अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. भंडाऱ्याच्या BDCC बँकेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला आणि आपल्यासोबत बोलण्याकरिता आमदार नरेंद्र भोंडेकर. भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारचा आपण आरोप केलेला आहे, काय नेमकं तथ्य आहे आणि काय नेमकी आपली मागणी आहे? आता 12 बलुतेदार जी संस्था आहेत खादी ग्राम उद्योगच्या, त्या संस्थेच्या 2008ला शासनाकडून कर्जमाफी झालेली आहे आणि त्या कर्जमाफीची जी मागणी होती त्या मागणी एक समिती गठीत झाली होती शासनाकडून. त्याच्यात DDR असेल, खादी ग्राम उद्योग अधिकारीचे अधिकारी असतील, बँकेचे अधिकारी असतील, सगळ्यांनी तो स्टेटमेंट बनवलं होतं. मुद्दल, व्याज, दंड आणि इतर आकार असे करून 1,31,00,000ची शासनाला डिमांड केली. शासनाने 16 मध्ये ती डिमांड पाठवली, पैसे पाठवलेत आणि ते पैसे मिळाल्याच्या बँकेने उपयोगिता प्रमाणपत्र पण दिलं. आता खादी ग्राम उद्योग म्हणते की आता आम्ही पैसे दिलेत, शासनाला पाठवलं की आमचा नील झाला. आता बँक म्हणते की हे सगळे संस्था थकीत आहेत आणि थकीत असल्यामुळे यांना मतदानाचा अधिकार नाही आहे. हेच जिल्हा बँक जी आहे, हेच BDC बँक त्यांना पत्र पाठवते महिनाभरापूर्वी का तुम्ही बँक प्रतिनिधीसाठी नाव पाठवा. मग यांना मतदानाचा अधिकार नाही तर मग बँकेने पत्र कसं पाठवलं का तुम्ही नाव पाठवा. यांनी नाव पाठवलं आणि नाव पाठवल्यानंतर आता ते म्हणतात की थकीत आहेत आणि तुमचं नाव पाठवण्यात येऊ नये. सगळी माहिती घेतल्यानंतर एक लक्षात आला की ह्या बँकेमध्ये माझं नाव पाठवण्यात आलं आणि माझं नाव पाठवल्यामुळे ह्या बँकेचे काही लोकांच्या पोटात दुखत असेल आणि म्हणून एक संस्थाचा जर भोंडेकरला थांबवायचा असेल तर एक संस्था कसाला मग जिल्ह्याच्या 6 संस्था थांबवायच्या. हे 6 संस्था थांबवल्यानंतर एका संस्थाच्या अध्यक्षाला फोन करतात बँकेचे डायरेक्टर, त्या तुम्ही जर समजा आमदारांच्या नादात पडलं नाही, आमदारासोबत राहिलं नाही तर मी तुमचं मतदान आणू शकतो असं ते म्हणतात. मला जेव्हा माहीत झालं तर मी बँकेत गेलो आणि सगळ्या अधिकाऱ्याला बोलवलं की हे काय काय प्रकार आहे. तर ते मला माहिती झाला की ऑलरेडी 16 मध्ये पैसे दिलेले आहेत आणि तसं प्रमाणपत्र पण तिकडे गेलेलं आहे. असं झाल्यानंतर मी अधिकाऱ्याला विचारलं का तुम्हाला पैसे मिळाले का. पहिले तर त्यांना माहीतच नाही पैसे मिळाले नाही मिळाले, ते नाही चालू होता. मग मी त्यांना तो डाटा सांगितला, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं. मग ते बोललेत हो आलाय, आम्ही मग बघतो. म्हणजे तो सगळा गोंधळ दिसत होता. पूर्वी तर आम्हाला असं वाटत होतं की हा पैशाचा यांनी काय दोरधंदा केला का, यांनी खाल्लं की काय, असं खूप सारे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण याच्यावरून एक लक्षात आला की बँकेमध्ये खूप सारे म्हणजे घोड चालू आहे. घोटाळे मी म्हणणार नाही सध्या, पण घोड चालू आहे. कोणाकडे अपडेट नाही आहेत. आता मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही आता किती बॅलन्स दाखवता. तर ते म्हणतात की आमच्याकडे जवळपास ह्या सगळ्या संस्थेचे 1.5 कोटी रुपये बॅलन्स आहेत. मला प्रश्न पडला की एखादा व्यक्तीने समजा 20,000 लोन घेतला, 20,000 मधून 10,000 सबसिडी आली, त्याची 10,000 बॅलन्स असेल. मग त्याच्याकडून पुन्हा शासनाकडून तुम्ही पैसे घेतले, पुन्हा अजून तुम्ही त्याच्याकडे बॅलन्स दाखवता. म्हणजे समजा 10,000 बॅलन्स असेल ना, तुम्ही त्याच्याकडून 30,000, 40,000, 50,000 कसं घेत असाल. म्हणजे हा तर इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा एवढं वसुली नव्हती जेवढी वसुली हे अतिरिक्तपणा करून आले. हा मोठा पिळवणूक आहे. ही शेतकऱ्यांची, ही गोरगरिबाची बँक नाही आहे, ही सावकारी आहे. याच्यावरती तर आता SIT नेमायला पाहिजे असं मला ह्या शासनाकडून मागणी आहे. नक्कीच SIT नेमावी व चौकशी व्हावी अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलेली आहे. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा.